सरस्वती देवे नमः विलेपनार्थे काय केलं अजून त्याला काढावं लागेल काय केलं काय नाही झालं दिसायला पाहिजे का दिसायला काय काय धुवत ना हात हे होणार हा दुसरं पाणी मारायचा पूजन व्हिडिओ त्याला श्री सत्यनारायणच्या कृपेने स्टेशन नाही घर आहे आपलं घर समजलं आपलं घर अरे मग स्टेशन कुठे गेलं मी तर स्टेशनला गेलो होतो हा गेला होता स्टेशनला पण नेहमीप्रमाणे मदत कोणीतरी भेटलं असेल त्याला एक प्रदक्षिणा घालून पुन्हा घराकडे आला शीर आणखी काय अरे हो तेव्हा तो मजा भेटला होता हा मग बरोबर आहे तोही तुझ्यासारखाच अर्धवट तुझ्यासारखा म्हणजे रे ती का तू अर्धवट दिसतोय नाहीतर काय कुठलंही सांगितलेलं काम कधी पूर्ण केलंयस का अरे मग अशी किती उदाहरण देऊ आबा सुद्धा माझ्या कामाची स्तुती करतात आणि
आई तुझ्या पाहिजे माझ्या पाठीवर शाबास किती आती आणखीन काय हो नाही बाबा हो करत नाही तू आता ते बसू बसा ये बस बसा तुझ्यासाठी पाणी आणतो नको बाबा तुम्ही पाणी न वाटता बा मला सोडून जाऊ नका मला किती वाटते प्लीज बाबा तुम्ही जाऊ नका वेडा आहेस का एखादं वाईट स्वप्न पडल्यानंतर भ्यायचं तुझे असं अरे स्वप्न कधी खरी होत नसतात रे पण बाबा हे स्वप्न नव्हतं हो अरे मग काय होतं भूत कोण आहेस तू मी कोण आहे ते जाणून घ्यायची गरज नाही फक्त मी काय सांगतो ते ऐक काय या घरात मैत्रीण सांग हो हो सांग लवकर आता हिला नाव काय करायचंय हो तिने काय कधी मुलीचं नाव सांग हो हो मग काय लवकर अरे आता मी म्हणतो कोण विचारते काहीतरी सांग ना अरे ते सांग रजनीला माहिती सांग हा हा लवकर लवकर रे अरे ही हॅलो रजनी अगं मी धीरज हॅलो हॅलो अरे फोन ठेवला की काय ठेवला कशी म्हणजे फोन लागला नव्हता म्हणजे माझ्यावर आलाच केव्हा हा आता येतोय एवढं आल्याला म्हटलं तुम्हाला भेटून यावं नाहीतर तू या घराचा एक भाग बनलायस ना हे काय बा हे असं बोलून तुम्ही मला लाजवताय असं नाही रे तुझी या घराला किती मदत होते रे हो ही कसली मदत मित्राने मित्रासाठी केली याला मदत म्हणायची का हो सुजल आणि मी किती जिवलग मित्र आहोत हे माहित आहे ना तुम्हाला उमेश हे काय बोलायला हवं दिन्या ए दिन्या वा तुला चहा झाला की नाही वा वा असताना 2 कप घेऊन ये वा आलो आता सुजलचं लग्न झालं आता तू केव्हा करतोय ते सांग नाही आबा लग्नासारख्या कटकटीत मला पडायचंच नाही काय चक्क तू लग्नाला कटकट म्हणतोस नाहीतर काय आबा लग्न केली की प्रत्येक गोष्टीला बंधनं आली इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे करू नको पण मन मोकळेपणा राहतच नाही कुठे केला तर ते आयुष्यभर भोगत राहते परत परत तू करत भाग पाडते रे सॉरी आबा नको ते विचारून तुमच्या भूतकाळाला उजाळा दिली नाही ते माझ्या नजरेसमोर आहे बरं तू बैस सुजल येईल इतक्यात आबा मी आता नाही बसत मी बाहेरून आलोय मी फ्रेश होतो सुजलला मी नंतर येऊन भेटे दिन्या आबा वहिनीला मदत कर किचन रूम मध्ये घेऊन वा वा चला बाई नमस्कार वहिनी हो हे काय करताय नमस्कार ही कोणती पद्धत झाली नमस्कार करण्याची वहिनी दामिनी दामिनी सॉरी सुजल वहिनी अरे ती आई सांगतो या घरात जुतो आवडतोय हे बघ धीरज अरे आता मी आलो आहे ना तू काळजी करू नकोस हे बघ तू बैस मी आलो चेंज करू बस भूत म्हणे भूत कसं समजावं या भाईला हॅलो 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 कोण बोलतच नाहीये कदाचित माझा आवाज पसंत नसावा वहिनी
आता आला तर तूच घे. म्हणजे हा येणारा फोन माझा असावा असं म्हणायचंय का तुम्हाला? असं तर म्हटलं नाही मी. पण त्याचा अर्थ तर तसाच होतो ना. हा बरोबर आहे. अर्थ करून घेतला तर नक्कीच होतो. पण एक विचारू वहिनी, प्रत्येक वेळी आमच्या बोलण्याचा अर्थ वेगळा करून का घेते? आमचं वागणं पसंत नाही का तुला? कोणी सांगितलं तुम्हाला? हसण्यात सुद्धा मोकळेपणा नाही. काय झालं वहिनी? अरे ही वेळ तू आणली आहेस. ज्याला या घराच्या इज्जतीची, या आबांच्या प्रतिष्ठेची काळजी नाही, त्याच्याबरोबर अशीच भाषा करावी लागते. कुणाच्या प्रतिष्ठेची भाषा करतोस? आबांच्या? अरे तू प्रतिष्ठा आहे का त्यांना? अरे ती तुला कशी दिसेल रे? तुझे डोळे उघडे असतील तर ना. मग तुझे उघडे आहेत ना? मग तुझ्या आबांची प्रतिष्ठा तू जोपास. मला परवा नाही आपल्या बापाला. माझा बाप नाही, साप आहे साप. बेकार. तर स्वतःच्या मुलाला डंका मारणारा साप आहे. बेकार. ना मुलगा मला करू कोण? हात तोडून टाकेल. अरे आईला शेखर भाऊ का आले? द्या तुम्ही का आणलंय ते पण द्या. म्हणजे तुला एकदम आज घेऊन जातो. ते दारू आणले हवे. दारू? चे 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 चे. आबा दादाचं नाव काढलंय ना तर नशा जोडते मला. चला आज चालता होतोस का? उचलून दिली त्याच्या अजून कुठपर्यंत सांगणार आहे रे तुझं? आयुष्याच्या अंतापर्यंत. तुमच्यासारख्या माणसांना चांगला बोलत म्हणजे आम्हाला ओळखलंच तर ए गोसाड्या, हो बाहेर हो बाहेर उडतो. घरी आले ना साधू महाराजांचा असा अपमान करतोस. अरे मग तुम्ही आमच्याकडे आला नसता. सहसा आम्ही कुणाकडे जात नसतो, पण तुमचा सुदैव म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. अरे अज्ञान बालका, तू अजून नादान आहेस म्हणून मी तुला माफ करतो. नाहीतर तुझं मी भस्मच केलं असतं. बापरे, तुला भस्म करता येतं? अजूनपर्यंत कुणाचं केलेलं नाही. कारण तेवढा माझा अपमान अजूनपर्यंत कोणी केलेला नाही. काय रे किती अपमान केला तू भस्म करतो? 3 तोळा 4 मात्रा. 3 तोला 4 मात्रा? अरे तुझा अपमान म्हणजे काय? सोना चांदी की काय रे? बालका, तुला कळत नसेल तर 10 वेळा विचार. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू, परंतु पुढे पुढे बोलून आम्हाला असं क्रोधित करू नकोस. क्रोधित म्हणजे? शाबास बालका, शाबास. काय मी तुला प्रश्न विचारला आणि उत्तर द्या शाबास बोलतोय. म्हणूनच आम्ही शाबास म्हटलं. क्रोध म्हणजे राग, आणि आम्हाला जर राग आला तर आम्ही शाप देतो. शाप देताना आमच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला बाण, जो पुन्हा कधी माघारी येत नाही. बस 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 महाराज बस. ओम ह्रीं 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 ओम भट स्वाहा. ओम अग्नि भागवती ओम ह्रीं 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 ओम ह्रीं ओम भट स्वाहा. ओम ह्रीं 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 ओम भट स्वाहा. काय चाललंय बालका? असा मदत बोलून आमची तपश्चर्या भंग करू नकोस. बाहेर मध्ये गेली तुझी तपश्चर्या. शेखर, कुणाशी कसं बोलावं कळतं का रे तुला? बाबा, मला प्रथम कळू द्या हे काय चाललंय. शेखर, याला कोणी बोलावलं? शेखर शांत राहा भाऊ, नंतर तुला समजावून सांगेल. मला आता समजलं पाहिजे. बालका, धीर तो गंभीर बालका, धीर तो गंभीर. उतावळेपणा बरा नव्हे बालका, उतावळेपणा बरा.